हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषेली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, काल मी तुळशीमध्ये आहे ना माती आणून टाकलेली होती. तर मग त्यानंतर आता आज आहे ना तुळशीमध्ये रोप पण लावून घेतलेलं आहे. खूप छान असं रोप लावलेलं आहे. आणि मेन म्हणजे आहे ना, आज एकादश असल्यावरच आपल्याला तुळशीचं रोप लावायचं असतं. तर मग आज आहे ना एकादश पण आहे, त्यामुळे मग आजच मी तुळशीचं रोप लावून घेतलंय. खूप छान असं रोप दिसतंय, तुम्ही बघू शकता. आणि मग त्यानंतर आहे ना थोडंसं तुळशीला पाणी पण घातलं आणि पूजा पण करून घेतलेली आहे. तर मग आज काय हळदी कुंकू लावते नाही, पण मग तरी मी आज थोडंसं आता पहिल्यांदाच लावली, तर मग तुळशीची पूजा करून घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर माझं तुळशीचं रोप लावायचं झाल्यानंतर इथे मला दळण पण करायचं होतं. तर मग इथे गहू पण काढून घेतलेले आहे. आणि शंभू आहे ना त्या गव्हासोबत खेळत आहे. तर त्या शहरामध्ये भरतो आणि त्याचंच खेळत आहे. तर मी इथे आहे ना दळण पण करून घेत आहे. तर त्यामध्ये आहे ना जास्त काही खडे वगैरे नाही, पण मग पाखडून वगैरे घ्यायचं. तर येथे आहे ना सोहरा पण आलेली आहे. तर दुपारचा टाईम झालेला आहे, तर मग ती पण आली. मी दळणच करते, तर तोपर्यंत ती आली पण होती. आणि शंभूला असं झालं, मी तिला घ्यायला जाऊ का काय, तर मग तिचा हात पकडून आणि घेऊन आला. मला म्हणतो धर. त्याला इतका आनंद झाला का त्याला असं वाटलं मी तिला पकडून घेऊन आलो. मग त्यानंतर आहे ना तिला पण ड्रेस चेंज करायचा होता. तर तो तिच्याकडं बघून आणि बोलत होता, शूज वगैरे काढ चाला असं. मग स्वराला पण राहतं का त्याच्या शिवाय. तर मग आल्या लगेच ते इयरबड लावले त्याच्या कानाला. ती सकाळी लवकरच स्कूलला जात असते ना, त्यामुळे त्याला पण जास्त काही करमत नाही. ती आली का त्याला खूप मस्ती येते. तो तो इतका म्हणजे दोघांचीच खूप मस्ती चालू असते. कोणत्याही खेळण्यावरून दोघांचंच चालू राहतं. आणि मग त्यानंतर मी पण असं पटपट असं दळण करून घेतलं आणि संध्याकाळची वेळ झालेली होती. तर मिस्टर पण स्कूलवरून आलेले होते. मग त्यानंतर आहे ना पांडे भाभीने आम्हाला सर्वांना जेवायला बोलवलेलं होतं. तर आता येथे मी रेडी झाले आणि मग त्यांच्या घरी आता स्वयंपाकासाठी जायचं आहे मला. तर शंभू स्वरा बसलेले होते मिस्टरांजवळ. आणि मग माझं पण आवरलं आणि शंभूला घेऊन मी निघालेले होते त्यांच्या घरी स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी. तर आता येथे आल्या आल्या मग लगेचच लसूण सोलायला घेतलेला आहे. त्यांच्या इथे ना काल सत्यनारायण झाला, तर मग सत्यनारायणाची जेवणाचं आज ठेवलेलं होतं त्यांनी. तर मग आता भरपूर माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता, तर मग थोडीशी मदत करायला पण मी येथे आलेले होते. तर आता येथे त्यांची आजी पण आलेली आहे. तर हे वाराणसी तिकडचे आहे, प्रयाग तिकडचे आहे. तर मग आता येथे आमच्या शेजारीच राहतात, तर आमचं भरपूर असं येणं जाणं असतं त्यांच्याकडे. मग त्यानंतर आहे ना आतमध्ये पांडेभाभीची सून मुलगी हे त्यांच्या पद्धतीनं भाज्या बनवत होत्या. तर त्यांच्या वेगळ्याच पद्धतीच्या भाज्या असतात, अशा गोड आंबट भाज्या असतात. तर मग येथे मग छान असं आमचं लसूण वगैरे सोलायचं झालं. तर येथे भाभीची मैत्रीण पण आलेल्या होत्या. तर आम्ही येथे थोडासा व्हिडिओ पण काढला. आणि मग त्यानंतर आहे ना येथे पुऱ्या लाटून आणि तळायच्या होत्या. तर मग येथे भाभीची मैत्रीण आणि मी येथे आम्ही दोघीजणी पुऱ्या तळत होतो. तर त्यांच्यामध्ये पुऱ्या पातळ नाही लाटते, थोड्याशा जाडसरच लाटत असतात. तर काही पुऱ्या कचोऱ्या म्हणून करत असतात, तर काही पुऱ्या अशा थोड्या पातळ मध्ये लाटत असतात. मी पहिल्यांदाच त्यांचं बघितलं असं काही कचोऱ्या म्हणतात, तर त्या थोड्याशा जाडच असतात. तर मग येथे सर्वजण लाटून देत होते, येथे कचोऱ्या पुऱ्या दोन्ही पण. मग त्यानंतर आहे ना मी येथे पुऱ्या तळत होते. सत्यनारायणाची पूजा घातलेली होती ते निकाल ना, तर मग आता येथे 5 कुमारिका आहे ना जेवणासाठी बसवलेले आहे. मग त्यानंतर येथे आम्ही पण जेवायला बसलेलो होतो. छान असा स्वयंपाक बनवलेला होता, त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक होता. तर छोलेची भाजी, डांगर, पुड्या, भात, छान असं जेवण होतं. तर मग येथे शंभू स्वरा पण जेवण करतो. ते शंभूला आहे ना खरं तर पुड्याच आवडलेले होते जास्त. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.